रॅगिंगला कंटाळून विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचा संशय औरंगाबादमध्ये व्यक्त केला जातोय। रेल्वेखाली उडी घेऊन या तरुणीनं आत्महत्या केली आणि रॅगिंगला कंटाळल्यानं तिने आत्महत्या केलाय असं तिच्या वडिलांचा दावा आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय प्रकार घडलाय? दीपक, हा कालचा प्रकार आहे। औरंगाबादच्या रेल्वे रुळावर एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती आणि ती अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षाला ती शिकत होती। मात्र काही दिवसांपासून ती औरंगाबादेत आली होती आणि वडिलांशी ज्यावेळेस आपली बातचीत झाली त्यावेळेस ती काहीही त्या प्रकरणाबद्दल बोलत नव्हती, मात्र अस्वस्थ दिसत होती। काल ती औरंगाबादेत शिकवणीसाठी जाते म्हणून घराबाहेर पडली होती आणि तिने स्कूटी रेल्वे रुळाच्या बाजूला लावून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती। या सगळ्या प्रकरणात ज्यावेळेस पुढे यायला लागलं त्यानंतर एक एक प्रकारे यामधले उघड होत आहेत। ती ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती तिथल्याच काही विद्यार्थिनींनी तिची रॅगिंग केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। प्रतीक्षा वाघ असं त्या मुलीचं नाव आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ती जास्त बोलत नव्हती, मात्र तिला तिथल्या मुली छळत होत्या असं वडिलांचा आरोप आहे आणि तशा प्रकारची तक्रार देखील ते पोलिसांमध्ये काही वेळामध्ये करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकारामुळे आतापर्यंत आपण एक बघत होतो की मुलं छेडछाडीला कंटाळलेली होती आणि रॅगिंगचे प्रकार पुढे येत होते। मात्र पहिल्यांदाच एका मुलीनं दुसऱ्या मुलींनी तिची रॅगिंग केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि अत्यंत खळबळजनक आहे। मात्र अद्याप या संदर्भात पोलिसात तक्रार आली नाही। मात्र मुलीचे वडील थोड्या वेळात औरंगाबाद पोलिसांना तशा प्रकारची तक्रार करण्यात असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांनी दिलेली आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।